नमस्कार. बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजवानकर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद येथे पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते संतोष लाटे यांचे म्हणणे आहे की 9 जणांनी विहिरीचे काम न करता मस्टरद्वारे पैसे काढले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या 9 जणांनी विहिरीचे पैसे अवैध प्रकारे काढले आहे. आपण त्यांच्यासोबत बातचीत केली आहे. बघूया थोडक्यात ही बातचीत. झालेल्या विहीर घोटाळा या प्रकरणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आपण उपोषणकर्त्यासोबत चर्चा करणार आहोत. जाणून घेऊया की किती प्रकारच्या विहिरीमध्ये घोटाळा झाला आहे, एमआरजेची असेल की स्वावलंबीची. बघूया उपोषणकर्त्याकडून. नमस्कार. नमस्कार. किती लोकांच्या विहिरी बोगस आहे असं तुम्हाला वाटतं? 9. तर तुम्ही काही कागदपत्र व्यवहार केला होता, तर तुमच्या प्रशासनाकडून काय उत्तर मिळाले? काहीच नाही. प्रशासनाकडून आतापर्यंत काहीही माहिती नाही मिळाली. तर मग आता संबंधित जे अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? हा, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे त्या एमआरएचएस निगडीत जे बी कर्मचारी, रोजगार सेवक जे बी त्या निगडीत असतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच व्हायला पाहिजे. आणि ज्याने बोगस विहिरी दाखवले त्यांच्यावर काय झालं पाहिजे? ज्यांनी बोगस विहिरी दाखवल्या त्यांच्या विहिरी कॅन्सल होऊन त्यांनी आतापर्यंत जेवढे मास्टरद्वारे पैसे उचलले तेवढे शासनाला त्यांनी परत भरून द्यावे आणि नियमाप्रमाणे बीडीओना त्यांच्यावर कारवाई करावी. शासनाची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटतंय, मग त्यांच्यावर कारवाई का नाही असं तुम्हाला वाटतं? शासनाची तर दडपशाहीच आहे ना. शासनाची माणसं आहेच ना त्याच्यामध्ये. पंचायत समिती निगडीमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 4 लोकांची नियुक्ती आहे आणि रोजगार सेवक आहे, सरपंच आहे, गावचे त्याला अध्यक्ष, यांचं कोणाचं त्याच्यावर निर्भर नाही. आणि रोजगार सेवक हा मनमानी कारभार करतो. त्याचा मनमानी कारभार चाललेला आहे. त्याचा जर मनमानी कारभार नसता तर हे संबंधित अधिकाऱ्यांना हे काम केले नसते. जर समजा संबंधितावर कारवाई झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय आहे? माझं पाऊल हे अमर उपोषण आता माझं चालू आहे. मला जोपर्यंत त्यांच्यावर संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आता त्यांना मी 20/8 अहवाल मागितला होता. त्याने 20/8 ते आतापर्यंत 120 दिवस झाले. 120 दिवसामध्ये त्यांना मला अहवाल पण प्राप्त करून दिला नाही. हे उपोषण किती दिवस चालणार असं तुम्हाला वाटतं? हे उपोषण मला जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार. आपलं उपोषण हे आमरण उपोषण आहे, साखळी पद्धतीचं उपोषण नाही. तर मग तुम्ही अन्नाचा एकही घोट न घेता किती दिवस उपोषण करणार? मी माझा जोपर्यंत आत्म्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत अमर उपोषण चालू ठेवणार. काय वाटतं, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणी भेट दिली का तुम्हाला या उपोषणाला? नाही, संबंधित अधिकारी तर हे दडपशाहीच काम करू राहिले ना. हे प्रकरण दडपण्याचं काम केलं. जर त्यानं परत दडपण्याचं काम नसतं केलं तर आज ह्या गोष्टीला 4 महिने उलटून गेले ना. आज उपोषणचा पहिला दिवस आहे. कोणीच अधिकारी आतापर्यंत आले नाही. तुम्ही या संदर्भात पत्रव्यवहार केला का आतमध्ये? आतमध्ये पत्रव्यवहार झालेला आहे माझा 29 तारखेला. तर आपल्यासोबत होते संतोष लाटे, सोनखड्याचे उपोषण करते.